उतरलेलो आहोत. पोलिसांना आम्ही विनंती केली की आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो. आमचं काय पोलीस विरोधात मधली दृश्य होती. यावेळेस शेतकरी आणि अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्ग रोखून धरलेला आहे. कांद्याच्या दरावरनं ठाकरे या रस्ता का रोखला म्हणून. हो, या तुमच्या आंदोलनाची दखल सरकार घेईल असं वाटतं का? जोरदार घोषणा सुरू आहे. घ्यावीच लागेल. एका एवढे लोक कांदा उत्पादक शेतकरी शिवसैनिक का उगाच आले का? आता तुम्हाला पोलीस घेऊन जात आहेत. घेऊन जाऊ द्या. त्याला काय नवीन थोडी आम्हाला पोलिसांनी घेऊन जाणं काय नवीन थोडी गोष्ट आहे. तुम्ही चक्का जाम आंदोलन करणार होतात, पण तुम्ही ट्रक टायर जाळून एवढी मोठी सगळी वाहतूक दोन्ही बाजूला बंद केलेली आहे. हे आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. याचे परिणाम काय होईल याची चिंता आम्ही करत नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, जेलमध्ये जाऊ, काय प्रॉब्लेम. इकडच्या बाजूला आता रस्त्यावर बसून राहिले, सगळे बसलेले आहेत. बसलेलेच आहे ना, मग बसणारच आहे. मग काय करणार, झोपायचं का या उन्हामध्ये. आता बसलेलो आहे. जर ऊन नसतं तर झोपला असतो रस्त्यावर आम्ही. तर अंबादास दानवेंची भूमिका आपण बघितली आहे की कांद्याला भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी हे सगळं आंदोलन सुरू आहे. आता पुन्हा इकडच्या बाजूला पोलीस कार्यकर्ते शिवसैनिक आलेले आहेत. एका बाजूला वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, तर दुसऱ्या बाजूला हे सगळे कार्यकर्ते शिवसैनिक कसे हटवता येतील यासाठीचा प्रयत्न सुरू आहे. जड वाहतूक मोठ्या संख्येनं आहे. त्याचबरोबर वेगवेगळी खाजगी वाहनं आहेत. ती वाहनं बऱ्याच वेळापासून अडवली होती. आता ती वाहनं थांबवण्यासाठी किती वेळ आता इथं प्रयत्न करावे लागतील हे पाहावं लागणार आहे. पण राज्यभरामध्ये कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडल्यानंतर ते संकट अधिक गडद होत असताना या आंदोलनामध्ये आता शिवसेना ठाकरे यांनी उडी मारलेली आहे. अंबादास दानवे यांनी आक्रमक पद्धतीनं हे आंदोलन करत थेट समृद्धी महामार्गावर टायर जवळ आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एका बाजूची वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे. त्यामुळे इथं बराच वेळ गोंधळ सुरू आहे. शेतकरी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या आहेत. तुम्ही शेतकरी आहात का शिवसेनेचे पदाधिकारी? शेतकरी आहे साहेब. तुम्ही गळ्यात माळा घातली, मग शेतकरी घालावंच लागल ना. अहो या सरकारनं सगळं शेतकरी देश धुडीला लावला. तुम्ही आज जर बघितलं असं कांद्याचं काय 50 पैसे 80 पैसे किलो कांदा चालू आहे. शेतकऱ्याचा खर्च सुद्धा निघत नाही त्याच्यात. मी पण शेतकरी साहेब. या आंदोलनाचा परिणाम होईल. मग व्हायलाच पाहिजे. सरकारला त्याची जबाबदारी उचलायला पाहिजे. काय केलं पाहिजे? हमी भाव द्यायला पाहिजे शेतकऱ्याला. कांद्याला हमी भाव म्हणजे किती भाव दिला पाहिजे? कमीत कमी 2000 द्यायला पाहिजे. अनुदान द्यायला पाहिजे 1500. अहो शेतकऱ्याचा साधा खर्च सुद्धा निघत नाही साहेब. आज शेतकरी किती परेशान आहे तुम्ही बघताय सगळं. तुम्ही कुठं आले? विरगावून. बरं, तुम्ही आंदोलनामध्ये का सब शेतकरी आहात? शेतकरी ना. माझ्या जवळजवळ 300 क्विंटल कांदे आहे. कांद्याला सरासरी 200 आणि 250 रुपये भाव मिळतो सर. कांद्याची पट्टी सुद्धा येत नाही आणि ट्रॅक्टरचं भाडं सुद्धा जात नाही सर. म्हणून हे आंदोलनामध्ये सहभागी झाले. तुम्ही? सर दौलताबादून आलो आम्ही. आज माझ्याकडे 300 क्विंटल कांदा आहे. आज तो शेतात पडलेला आहे. आज तो 40 भराचा आहे. तर आज पैसे नाही आहे. या कांद्याला हमी भाव सरकारने दिला पाहिजे. एकरी 2 लाख रुपये आमचा खर्च झालेला आहे आणि हा पैसा आणायचा कुठून सर? त्यामुळे आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत. हे शेतकरी आंदोलन करतायत. तुम्ही कुठं आले? आम्ही शिवराई. शिवराई. काय कांदा उत्पादक शेतकऱ्याची काय स्थिती आहे? कांदा उत्पादन पाहिजेच आम्हाला. हमी भाव पाहिजेत. हमी भाव पाहिजे म्हणून हे सगळे शेतकरी आंदोलन करतायत. पुन्हा एकदा बघूयात की अंबादास दानवे इथून हटायला तयार नाही आहेत. अंबादास दानवे त्यांचं थेट म्हणणं आहे की इथून आम्ही हलणार नाही आणि त्यांना पोलीस घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात की आत्ता काय बसतो ना आम्ही. ट्रॅफिकमुळे अडकली. कांद्याला भाव